फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. फिटे डाळिंब बागेवरील तेल्या, मर, कुजवा या रोगांमुळे बाग काढावी का ठेवावी असा प्रश्न शेतकऱ्याला पडतो. दोन्ही बाजूने त्याला नुकसानच दिसते. अशा रोगांवर नियंत्रण करून भरघोस उत्पन्न मिळाले पाहिजे या हेतूने महर्षी रिसर्च सेंटर यांनी संशोधनाचे कार्य हाती घेतले व अनेक शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढून यशस्वी केले. महर्षी अनेक शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरले आहेत. यशस्वीरित्या संशोधित पद्धत व सेंद्रिय आणि नैसर्गिक उत्पादने वापरून अनेकांनी बाग करून विक्रमी उत्पन्न मिळवले. गतवर्षी 100% तेल्या असणाऱ्या शेतकऱ्यांनी सुद्धा भरघोस उत्पन्न मिळवले. होय, महर्षीने 100% तेल्या निर्मूलन शक्य केले आणि तेही कमीत कमी खर्चामध्ये. जेजुरीपासून 3 किलोमीटर वरील धालेवाडी गावातील अनंता साबळे नावाचे शेतकरी सलग 4 वर्ष डाळिंब बागेतून निराशाच पदरी पडली होती. 15 ते 20 लाख रुपये गुंतवणूक करून सुद्धा झाडे काढण्याची वेळ आली होती. प्रचंड तणाव व नाराजीमध्ये असतानाच महर्षीच्या संपर्कात आले व चालू झाला तेल्यावर मात करण्याचा प्रवास. महर्षीने JCB थांबविला व तेल्याची बाग पुन्हा एकदा यशस्वी करण्याचे आव्हान स्वीकारले. रेस्टपासूनच काही फवारण्या, खताचे नियोजन करून बाग धरली. मनातील धाकधूक जशी जशी बाग पुढे जात होती तशी तशी कमी होत गेली. पहिल्या महिन्यातच पाहिजे तेवढी कळी दिसेना. शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत पडला. पुन्हा गतवर्षीप्रमाणे नुकसानच होते की काय असा प्रश्न त्याला पडला आणि त्यामागचं कारण होतं तर ड्रीप नीट चालत नव्हती. पाणी प्रमाणात पडतच नव्हते. या गोष्टीत बदल केला. ड्रीप व्यवस्थित केली आणि पुन्हा झाडावर 300 ते 400 कळी झाडावर लगडली. शेतकरी खुश झाला, परंतु गेल्याची भीती मात्र कायम होती. हळूहळू गाठी बनल्या. फळे लालमधून हिरव्यात जात होती. एका झाडावर 200 ते 250 प्लस एवढे सेटिंग झाले. तेवढ्यात एका झाडावर तेल्याचे एक फळ सापडले व शेतकरी मटकन झाडाखालीच बसला. मागील वर्षीच्या नुकसानीचे चित्र त्याच्या डोळ्यासमोर आले. पुन्हा तसेच घडले तर कर्जाचा डोंगर, मुलांचे करिअर व सर्व जीवनाची चिंता त्याला भेडसावू लागली. फक्त निराशाच समोर होती. तेल्याने सर्व बाग गेली तर कसे होईल हाच त्या शेतकऱ्याच्या मनात सतत प्रश्न येत होता. त्वरित महर्षी रिसर्च सेंटरने या गोष्टीची दखल घेतली व ॲक्टो, टेलबीट, निमॅटो अशी उत्पादने वापरून तेल्या त्या झाडावरून दुसऱ्या झाडावर जाऊ दिला नाही आणि ते एकच फळ तेल्याचे शेवटचे फळ ठरले. टेलबीट आणि नेमॅटो किड हे वापरल्यामुळे मुळी चांगली चालली, झाडाचं सशक्तपणा आला, उत्पादन चांगलं मिळालं, क्वालिटी चांगली निघाली. त्यांच्या औषधातून आम्हाला चांगला बेनिफिट मिळाला. त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला मिळालं. त्याच्यामुळे आम्ही डाळिंबात यावर्षी सक्सेसफुल झालो आहे. 70-80% त्या झाडामध्ये तेल्या होता. तेल्यामुक्त बाग आमची यावर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित झालं. वारंवार त्यांचं आता मार्गदर्शन घेत राहू. बाग बिस्किट कलरमध्ये गेली. झाकली होती पण साईज कमी होती. 5.5 महिन्यानंतर
हळूहळू साईज वाढू लागली, कलर येऊ लागला आणि तसतसं व्यापाऱ्यांच्या अक्षरशः रांगा बागेमध्ये लागल्या. 100 रुपये प्रति किलोने बाग मागितली. नंतर 115 रुपये, 122 रुपये, 135, शेवटी 146 रुपयाने बाग शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला दिली. 840 झाडे उत्पन्न झाले तब्बल 20 लाख व 5 ते 6 टन माल अजूनसुद्धा झाडावर शिल्लक होता. अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटले. व्यापारी बागेतून हालतच नव्हता. माल घेण्यासाठी नुसती चढाओढ लागली होती. असं कार्य महर्षीमुळे या बागेत शक्य झाले. तरीसुद्धा शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रूच होते, पण यावेळी ते आनंदाचे अश्रू होते व महर्षीच्या आभाराचे अश्रू होते. धन्यवाद. एक अनोखे लावण्य आले भरास भरास, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश.